नमस्कार. तर अगदी गावरान पद्धतीतली चमचमीत अशी ना मटणची रस्सा भाजी बनवणार आहे. तर ही भाजी बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे. म्हणजे आपण पारंपरिक पद्धतीमध्ये कशी बनवतो, तर ते इथे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरू करूयात आपण छान अशी मटणची ही रस्सा भाजीला. तर त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर हे बघा, इथे मी ना मटणची भाजी बनवण्याकरिता अशा पद्धतीने आपल्याला मटण घ्यायचं आहे. तर 500 ग्रॅम इथे मी मटण घेतलेलं आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ आपल्याला हे मटण आधी धुवून घ्यायचं आहे आणि याच्यातलं पूर्णपणे पाणी इथं आहे ना काढून घ्यायचं आहे. आता इथे ना मी हे मटण आहे ना मॅरिनेट करून घेणार आहे. तर त्याकरिता इथे ना एक खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे. एक मोठा चमचाभर आपल्याला हे वाटण घ्यायचं आहे. तर हे असं वाटण लावून जर मॅरिनेट केलं ना हे मटण, तर आणखीनच आपल्या ह्या भाजीला खूप छान मस्त अशी चव लागते. तर इथे मी ना पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि थोडंसं चवीप्रमाणे इथं मीठ मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि हे सर्व काही साहित्य पहा मस्त असं आहे ना मी ह्या मटणला आहे ना व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे. आता 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला आहे ना हे असं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. म्हणजे छान असं हे जे काय आपण वाटण लावलेलं आहे तर ते व्यवस्थित असे ना ह्या मटणाला लागलं जाईल. तर 10 ते 15 मिनिटानंतर पहा, इथे मी ना कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि छान असं आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालं की याच्यामध्ये ना मी आता बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहे. तर हा कांदा आहे ना आपल्याला 3 ते 4 मिनटं चांगलं मस्त असं आहे ना सोनेरी रंग येऊस तोपर्यंत व्यवस्थित असा आहे ना परतवून घ्यायचं आहे. तर पहा अशा प्रकारे. तर तेल थोडंसं आहे ना इथं 1-2 चमचे जास्तच वापरा. म्हणजे छान असे आपले ह्या मटणाची चव आणखीनच वाढते. तर पाहू शकतात आपले जे कांदे आहेत ते सुद्धा व्यवस्थित असे परतवून झालेले आहेत. आता जे काही आपण मॅरिनेट करून घेतलेलं मटण होतं, तर ते मी आता ह्या कुकरमध्ये टाकून ह्या तेलामध्ये चांगलं असं आहे ना परतवून घेणार आहे. एखाद मिनिटभर तरी आपल्याला हे तेलामध्ये छान मस्त आपल्याला हे मटण परतवून घ्यायचं आहे. तर अशा केल्याने काय होईल की ही भाजी ना आणखीनच आपल्याला खूप छान मस्त चवीला लागते आणि जे काही मटणचं एक्स्ट्रा पाणी राहतं ते सुद्धा आटवून जातं. तर पहा मस्त असं आपलं इथं मटण आहे ना व्यवस्थित तेलामध्ये परतवून झालेलं आहे. आता याच्यामध्ये ना मी पाणी टाकून घेणार आहे. तर पाणी आपल्याला गरम पाण्याचाच इथं वापर करायचा आहे, थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर असं केल्याने थंड पाणी वापरल्याने ह्या भाजीची चव तर जातेच, पण मटण शिजायला देखील वेळ लागतो. तर पहा इथं मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. 1 ग्लासभर गरम पाणी ह्या भाजीमध्ये आपल्याला वापरायचं आहे. तर छान अशी एक उकळी आली की लगेच कुकरच्या आपल्याला आहे ना इथं लावून शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर 4 ते 5 इथं मी या कुकरच्या शिट्ट्या करून घेणार आहे. म्हणजे आपलं मटण आहे ना हे खूप छान असं मऊसूत असं शिजून तयार होतं. आता बघा 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी हा कुकर साईडला ठेवते म्हणजे कुकर छान असा थंड होईल आणि लगेच आपण जो काही ह्या भाजीला लागणारा मसाला आहे तर तो इथे मी तयार करून घेते. तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने इथे मी कांदे चिरून घेतलेले आहेत. आता कांदे इथे मी उभेच चिरून घेतलेले लांब-लांब असे. आता हे कांदे ना पटकन असे भाजून त्याकरिता आहे ना इथे मी 1 चमचाभर तेल टाकून घेणार आहे. म्हणजे आपले हे कांदे पटकन असे ना भाजून होतात. आणि इथे ना गॅस मी मोठाच ठेवलेला आहे. म्हणजे ना मोठा गॅसवर जर भाजून घेतले ना तर पटकन असे भाजले जातात छान असे सगळे व्यवस्थित कांदे. तर पहा अशा पद्धतीने इथे मी ना 3-4 मिनटानंतर पाहू शकतात मस्त असे आपले कांदे पूर्णपणे व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत. तर अशाच पद्धतीचे आपले ना ह्या भाजीसाठी हे कांदे भाजून लागणार आहेत. तर हे कांदे आता मी काढून घेते आणि ना परत आपल्याला ह्याच तव्यामध्ये खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. तर पहा इथे मी ना खोबरं किसून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ते सुद्धा छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे. तर गॅस आपल्याला खोबरं भाजताना कमी करायचा, नाहीतर मग खोबरं हे पटकन लालसर होतं. आता इथे ना मी 1 चमचाभर तीळ घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही ह्या भाजीमध्ये तीळ वापरा. खूप छान मस्त अशी चव लागते.
तर पाहू शकतात आपलं तीळ आणि खोबरंसुद्धा मस्त असं लालसर होईस तोपर्यंत छान असं भाजून झालेलं आहे. आता हे मी काढून घेते आणि आपल्याला हे सगळं काही भाजलेलं आहे ना, कांदे आणि खोबरं, तर ते थंड करायला मी बाजूला ठेवते. आणि पहा इकडं आपले हे कुकरची पूर्णपणे वाफ निघून गेलेली आहे, म्हणजे छान असा आपला हा कुकर थंड झालेला आहे. तर पाहू शकतात इकडं आपलं मटणसुद्धा मस्त असं आहे ना शिजून झालेलं आहे. अगदी मऊसूत आपलं हे मटण छान असं शिजून झालेलं आहे. आता लगेच मी ना इथं ह्या भाजीला लागणारा मसाला इथं तयार करून घेणार आहे. तर त्याकरिता इथं आपल्याला आहे ना जे काही आपण कांदे आणि खोबरं ते भाजून घेतलं होतं, तर ते मी इथे ना टाकून घेणार आहे. आता लगेच आपल्याला याच्यामध्ये ना अर्धा इंच आलं आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या आणि सोबतच याच्यामध्ये मी कोथिंबीरसुद्धा वापरणार आहे. आता हे वाटण आपल्याला छान असं मस्त बारीक करून घ्यायचं आहे. तर थोडंसं पाणी घातलेलं आहे मी. तर बघा मस्त असं आपलं हे भाजीला लागणारं वाटण इथं तयार झालेलं आहे. आता लगेच ह्या भाजीला इथे ना मी फोडणी देऊन घेणार. तर त्याकरिता इकडे ना मी काही मसाले घेतलेले आहेत, जे आपण घरगुती रेग्युलर वापरतो भाज्यांसाठी, तर तेच मसाले आहेत. तर ह्या सगळ्या मसाल्यांचं प्रमाण मी एकसारखं घेतलेलं आहे, म्हणजे एक एक चमचाभर इथे मी सगळे मसाले वापरलेले आहेत. तर त्यामध्ये इथे मी धना पावडर घेतलेला आहे, कांदा लसूण मसाला, लाल चटणी, गरम मसाला घरगुती आणि सोबतच मटण मसालासुद्धा मी इथं घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व काही मसाले ना तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला जे काही वाटण तयार करून घेतलं होतं, तर ते याच्यामध्ये टाकून छान असं मस्त हे वाटणसुद्धा ह्या मसाल्यांसोबत व्यवस्थित ह्या तेलामध्ये ना परतवून घ्यायचं आहे. तर इथं आहे ना आपण सर्व काही साहित्य असं मस्त भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळं जास्त वेळ काही लागणार नाही. फक्त एखाद मिनिट लागेल आपल्याला हा मसाला भाजायला ह्या तेलामध्ये. तर पहा मस्त असा आपला हा जो काही सर्व तयार करून घेतलेला मसाला आहे, तर तो छान मस्त इथे ना परतवून होतं आहे. तर साईडने थोडंसं तेल सोडायला लागलं का म्हणजे आपला हा मसाला ना छान असा इथं व्यवस्थित असा भाजून झालेला आहे असं समजायचं. तर मस्तपैकी आपला हा मसाला अगदी चॉकलेटी झालेला आहे, म्हणजे छान असा तेलामध्ये सुद्धा परतवून झालेला आहे. आता लगेच आपण जे काय मटणाचा जो पिवळा रस्सा आहे, तर तो टाकून घ्यायचा आहे. तर याच्याने मस्त असं आपल्या ह्या भाजीला आहे ना तेल सुटतं, म्हणजे तर्रीदार आपली ही भाजी इथे ना बनवून तयार होते. तर पहा 2 ते 3 चमचे आपल्याला आहे ना छान असं आहे ना हा मटणाचा रस्सा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला कमी गॅसवर छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकतात अशा पद्धतीने पहा थोडंसं आपल्या ह्या भाजीला आहे ना तरी आलेली आहे. तर आता लगेच जे काही मटण आपल्याला शिजवून घेतलेलं होतं, तर ते मटण मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि ह्या मसाल्यांसोबत हे मटणसुद्धा छान असं आपल्याला आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं आपल्याला जे काही मटण आहे आपण ते मसाल्यामध्ये जर छान शिजवलं ना, तर ते मसाल्यांचे जे सगळे फ्लेवर आहेत तर त्या मटणामध्ये छान असे उतरतात. त्याच्यामुळं आधी आपल्याला थोडंसं आहे ना अर्ध्या मिनटासाठी ह्या मसाल्यामध्ये आपल्याला हे मटण छान असं शिजवून घ्यायचं आहे. मग इथे मी आता आपल्याला पाणी जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं पाणी ॲड करू शकतात. तर इथे मी पिवळा रस्सा आणि परत 1 ग्लास भरून पाणी वापरलेलं आहे. तर पहा मस्त अशी आपली ही भाजी ना घट्ट झालेली आहे. कुठलंही आपल्याला याच्यामध्ये पीठ टाकायची गरज लागणार नाही. मस्त अशी आपली जी काही आपण मसाला बनवला होता वाटण, तर त्याच्यामध्येच ही भाजी छान मस्त अशी बनवून तयार झालेली आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घेते. तर भाजीमध्ये तेव्हासुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं मी इथं मीठ टाकून घेणार आहे. आता कमी गॅसवर आपल्याला ही भाजी ना 5 ते 6 मिनटं चांगली मस्त अशी शिजवून घ्यायची आहे. तर पाहू शकतात पहा आपल्या भाजीला छान मस्त अशी तर्री आलेली आहे. तर ही भाजी तुम्हाला कशासोबत खायला आवडते हे कमेंट करून नक्कीच कळवा. म्हणजे भाकरी, पोळी किंवा भाताबरोबर खायला आवडते. तर अशा पद्धतीने छान आपली ही भाजी बनवून इथं तयार झालेली आहे. आणि पहा मस्त अशी पाहू शकतात अगदी घट्टसर आपली ही भाजी मस्त बनलेली आहे. तर तरी देखील आपली छान ह्या भाजीला आलेली आहे आणि रस्सा देखील मस्त दाटसर असा झालेला आहे. वरून आपल्याला सगळ्यात शेवटी ना बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपली मस्त इथं मटणची रस्सा भाजी बनवून तयार झालेली अगदी चमचमीत आणि गावरान पद्धतीतली ही भाजी छान अशी मस्त बनवून इथं तयार होते.
तर अशा साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी नक्कीच करून पहा, तुम्हाला देखील आवडेल. आता इकडे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि पहा मस्त चमचमीत अशी मटणची भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. खूप छान मस्त अशी ही भाजी चवीला लागते. नक्कीच साध्या सोप्या पद्धतीमध्ये करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल. तर मटणचा जर तुम्ही बेत करत असाल तर नक्कीच ह्या प्रकारे करून पहा. तर कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर का तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मग भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत.